अनेकांना असं वाटतं की यशस्वी गुंतवणूक म्हणजे काहीतरी भयंकर अवघड प्रकरण असणार. पण आज आपण एक गोष्ट बघणार आहोत. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचं जे खरं रहस्य आहे ना, ते त्याच्या साधेपणातच दडलेलं आहे. कधी विचार केलाय का की वॉरन बफे यांची जी पद्धत आहे ती खरंच आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची आहे? की संपत्ती बनवण्याचं जे गुपित आहे ते आपल्या विचारांपेक्षा खूपच सोपं आहे? व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचं संपूर्ण सार ना ते ह्या एका वाक्यात आहे: 50 सेंटमध्ये $1 विकत घ्या. आता याचा सोपा अर्थ काय? तर चांगल्या गोष्टी त्यांच्या खऱ्या किमतीपेक्षा खूप कमी किमतीत खरेदी करणं. आणि इथेच गुंतवणूक आणि सट्टेबाजी यामधला तो महत्त्वाचा फरक समोर येतो. बघा, व्हॅल्यू इन्व्हेस्टर काय करतो? तो व्यवसायाच्या खऱ्या मूल्याचा शोध घेतो. याउलट सट्टेबाजाचं लक्ष फक्त आणि फक्त शेअरच्या किमतीत होणाऱ्या चढउतारांवर असतं. हा दृष्टिकोनातला ना अगदी जमीन आसमानाचा फरक आहे. चला तर मग या धोरणाचा जो पाया आहे त्या 3 मुख्य संकल्पना आपण पाहूया. हे 3 स्तंभ एकदा का समजले की व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचा संपूर्ण नकाशाच आपल्या डोळ्यासमोर अगदी स्पष्ट उभा राहील. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ म्हणजे आंतरिक मूल्य. याचा सरळ सरळ अर्थ आहे की व्यवसायाचं खरं मूल्य काय आहे. शेअर बाजारात त्याची किंमत काही असो त्यानं फरक पडत नाही. हे म्हणजे कसं आहे माहितीये, कंपनीच्या आत ढोकावून तिच्या खऱ्या कमाईच्या क्षमतेकडे आणि मालमत्तेकडे पाहणं आहे, बाजाराच्या रोजच्या बदलणाऱ्या मूडकडे नाही. आता दुसरा स्तंभ आहे सुरक्षितेचे मार्जिन. हे फार इंटरेस्टिंग आहे. समजा एखाद्या व्यवसायाचं खरं मूल्य ₹100 आहे, तर आपण तो शेअर ₹100 विकत घेत नाही. आपण तो 60 किंवा अगदी ₹70 मोठ्या डिस्काउंटमध्ये मिळण्याची वाट पाहतो. ही जी सवलत आहे ना, हीच आपली संभाव्य नुकसानीपासूनची सुरक्षितता आहे. एक प्रकारे सेफ्टी नेट. आणि तिसरा स्तंभ म्हणजे मिस्टर मार्केट. ही एक भन्नाट संकल्पना आहे. कल्पना करा की बाजार म्हणजे तुमचा एक अतिशय लहरी इमोशनल बिझनेस पार्टनर आहे. कधी तो इतका उत्साहात येतो की अव्वाच्या सव्वा किंमत देतो, तर कधी इतका निराश होतो की कवडीमोल भावात विकायला तयार असतो. एक हुशार गुंतवणूकदार काय करतो? तो त्याच्या याच मूड स्विंगचा फायदा उचलतो. मग ही पद्धत दीर्घकाळात यशस्वी का होते? याचं कारण खूप साधं आहे. आपण जेव्हा एखादी चांगली गोष्ट स्वस्तात विकत घेतो तेव्हा एक ना एक दिवस बाजार तिचं खरं मूल्य ओळखतोच आणि किंमत वाढते. सोपा गणित आहे. आणि हो, यासोबतच दीर्घकाळ गुंतवणूक केल्यानं चक्रवाढीचा जो जबरदस्त फायदा मिळतो तो वेगळाच. ठीक आहे, सिद्धांत तर आता बऱ्यापैकी समजला. पण आता काय वरून कसे याकडे वळूया. म्हणजे व्यवसायाचं खरं मूल्य काढण्याच्या काही व्यावहारिक पद्धती बघूया. मूल्यमापनाच्या मुख्य 3 पायऱ्या आहेत, किंवा आपण याला एक टूलकिट म्हणू शकतो. मालमत्ता मूल्य हा त्याचा पाया आहे, कमाई शक्ती मूल्य हे त्याचं इंजिन आहे, आणि फ्रँचायझी मूल्य म्हणजे काय, तर स्पर्धकांपासून बचाव करणारा तो खंदक. चला आता एकेकाची ओळख करून घेऊया. पहिली पद्धत मालमत्ता मूल्य. ही सगळ्यात सुरक्षित म्हणजे एकदम कन्झर्वेटिव्ह पद्धत आहे. यात आपण काय विचार करतो की जर कंपनी आजच्या आज बंद पडली आणि तिची सगळी मालमत्ता विकली तर आपल्या हातात किती पैसे येतील? आपण शेअर तेव्हाच विकत घेतो जेव्हा त्याची किंमत या लिक्विडेशन मूल्यापेक्षाही कमी असेल. आता दुसरी पद्धत आहे कमाई शक्ती मूल्य, म्हणजेच EPV. इथे आपलं लक्ष कंपनीच्या मालमत्तेऐवजी तिच्या सध्याच्या स्थिर नफा कमवण्याच्या क्षमतेवर असतं. भविष्यात कंपनी किती वाढेल याचे मोठे मोठे अंदाज न लावता आजच्या कमाईनुसार तिचं मूल्य ठरवलं जातं. यामुळे काय होतं तर मूल्यांकन अधिक वास्तववादी राहतं. आणि तिसरी सर्वात प्रगत पद्धत म्हणजे फ्रँचायझी मूल्य. ही अशा कंपन्यांसाठी आहे ज्यांच्याकडे एक असाधारण स्पर्धात्मक फायदा आहे, ज्याला वॉरन बफे खंदक किंवा मोट म्हणतात. हा खंदक काय करतो? तो स्पर्धकांना सहजपणे आत येऊ देत नाही आणि कंपनीला दीर्घकाळ टिकणारा जबरदस्त नफा मिळवून देतो. सिद्धांत आणि पद्धती तर कळाल्या, पण अशा स्वस्त आणि चांगल्या कंपन्या शोधायच्या कुठे? आणि महत्त्वाचं म्हणजे स्वस्त दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीत धोका काय असतो, म्हणजेच व्हॅल्यू ट्रॅप कसे ओळखायचे? अशा संधी अनेकदा अशा ठिकाणी सापडतात जिथे फारसं कुणाचं लक्ष नसतं. उदाहरणार्थ, अगदी छोट्या कंपन्या किंवा मोठ्या कंपन्यांपासून नुकतेच वेगळे झालेले विभाग, किंवा काही काळासाठी लोकांच्या नजरेतून उतरलेले उद्योग, किंवा मग ज्यांच्यावर काही तात्पुरती संकटं आली आहेत अशा कंपन्या. पण जितकं संधी शोधणं महत्त्वाचं आहे तितकंच सावध राहणंही गरजेचं आहे. कारण काही कंपन्या स्वस्त वाटतात पण त्या खरं तर व्हॅल्यू ट्रॅप असतात. म्हणजे काय, तर असे व्यवसाय जे कायमचे घसरणीला लागले आहेत किंवा जिथे आकडेवारीतच काहीतरी गडबड आहे, अशांपासून 4 हात लांब राहिलेलंच सगळ्यात उत्तम. आतापर्यंत आपण विश्लेषणाबद्दल बोललो, पण व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचा आत्मा केवळ आकडेमोडीत नाहीये. तो आहे गुंतवणूकदाराच्या शिस्तीत आणि त्याच्या मानसिकतेत.
आणि खरं सांगायचं तर हाच सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. खरेदी इतकंच महत्त्वाचं आहे की विक्री कधी करायची हे ठरवणं. यासाठी काही तर्कशुद्ध कारणं आहेत, जसं की जेव्हा शेअरची किंमत त्याच्या खऱ्या मूल्यापर्यंत पोचते किंवा व्यवसायाच्या मूळ स्थितीतच काही बिघाड होतो. पण केवळ बाजारातल्या घसरणीला घाबरून किंवा कंटाळून विकणं ही एक मोठी भावनिक चूक ठरू शकते. म्हणूनच व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी हुशारीपेक्षाही जास्त गरज असते ती शिस्तीची, संयमाची आणि स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची. बाजाराच्या गर्दीत प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन स्वतःचा वेगळा विचार करण्याची जी ताकद आहे ना, तेच खरं कौशल्य आहे. तर मग ज्यांना आता सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी या 4 सोप्या पायऱ्या आहेत. पहिलं, जी कंपनी आवडतीये तिचा वार्षिक अहवाल वाचा. दुसरं, आपण ज्या पद्धतींवर चर्चा केली त्या वापरून तिचं खरं मूल्य काढण्याचा प्रयत्न करा. तिसरं, कमी कर्ज किंवा कमी पीई सारख्या सोप्या निकषांवर काही कंपन्या निवडा. आणि चौथं, निवडलेल्या कंपन्यांचा अगदी खोलवर जाऊन अभ्यास करा. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. यशस्वी होण्याची सगळी माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे, पद्धती सिद्ध झालेली आहे. मग फरक कशाने पडतो? तो पडतो फक्त आणि फक्त ती अंमलात आणण्याच्या शिस्तीने, आणि हीच खरी कसोटी आहे.